प्रश्न क्रमांक 1. अक्षर मालिकेत आय आणि क्यू यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा बी पासून कितवा क्रमांक आहे? आता अक्षर जे आहेत ते काय 1 2 3 4 5 5 2 10 5 15 5 21 5 5 25. याच्यामध्ये मधोमध कुठलं अक्षर येते ते बघा. याच्यात मधोमध येते यम. ठीक आहे. आता बी पासून कितवा क्रमांक आहे ते सांगायचे. बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. कितवा येतो? 11वा. तर पर्याय क्रमांक 1. अक्षर मालिकेत 2 15 25 या क्रमांकांच्या अक्षरांनी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? 2 म्हणजे काय? बी. 15 मध्ये कोणते ते 5 5 3 15. काय आलं? ओ. बी ओ. आणि 25ला काय? वाय. काय तयार होतो? बॉय. पर्याय क्रमांक 3. अक्षर मालिकेत डावीकडून 17वे अक्षर कोणते? डावीकडून मोजायचे. ही डावी साईड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17वर काय येतं? क्यू. अक्षर मालिकेत डी आणि अक्षर मालिकेच्या मधोमध असणारे अक्षर यांच्यामध्ये किती फरक आहे? अक्षर मालिकेत डी आणि अक्षर मालिकेच्या मधोमध असणारे अक्षर यांच्यामध्ये किती अक्षरे आहे? मधोमध काय आलं? एम आणि डी सोडायचे. 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत? 8. पर्याय क्रमांक 4. अक्षर मालिकेतील उजवीकडून 11वे व डावीकडून 14वे. उजवीकडून 11वे घ्यायचं आणि डावीकडून 14वे अक्षर घेतल्यास कोणता शब्द तयार होतो? उजवीकडून 11वे. 1 2 5 1 5 10. इथं काय आलं? के. डावीकडून कितवं? उजवीकडून 11वे आणि डावीकडून 14वे. डावीकडून 14वं घ्यायचे. एन घ्यायचं आहे. डावीकडून एन आणि इकडून किती 5 5 10. ओ. काय आलं? नो. अक्षर मालेत यू या अक्षराच्या उजवीकडून कितवा क्रमांक आहे? अक्षर मालिकेत यू या अक्षराच्या उजवीकडून कितवा क्रमांक आहे? उजवीकडून कितवा क्रमांक आहे ते सांगायचं आहे. उजवी साईड कोणती? ही. 1 2 3 4 5. कितवा आहे? 5वा. अक्षर मालिकेत याच्या उजव्या बाजूचे 6वे अक्षर. याच्या उजव्या बाजूचे 6वे अक्षर. 1 2 3 4 5 6. काय ते? बी. आणि याच्या उजव्या बाजूचे अक्षर किती आहे? अक्षर मालिकेत याच्या उजव्या बाजूचे 6वे अक्षर एन आहे. आणि तसे यांच्या डाव्या बाजूचे 8वे अक्षर कोणते? 6वे अक्षर. 1 2 4 5 6. आणि यांच्या डाव्या बाजूकडून 8वे अक्षर कोणते? 1 2 3 4 5 6 7 8. एफ येते. अक्षर मालिकेत आर या अक्षराच्या डाव्या बाजूने जो क्रमांक आहे त्याच क्रमांकाचा उजव्या बाजूकडून येणारे अक्षर कोणते? आर या अक्षराच्या डाव्या बाजूने जो क्रमांक आहे त्याच क्रमांकाने उजव्या बाजूच्या अक्षर मालिकेत आर या अक्षराचा डावीकडून जेवढा क्रमांक आहे जो क्रमांक आहे त्याच क्रमांकावर उजव्या बाजूकडून येणारे अक्षर कोणते? डावीकडून. तर हे सगळे ते आन्सर येते एच म्हणजे पर्याय क्रमांक. इथे आपण 11वं अक्षर घेतलं होतं ओ आणि 14वं अक्षर घेतलं एन. ते इथे ऑन हा शब्द तयार होतो. नंतर अक्षर मालिकेत यू या अक्षराच्या उजवीकडून कितवा क्रमांक आहे? तर आपली उजवी साईड यू जे अक्षर आहे इथे आणि यूच्या उजवीकडून कितवा क्रमांक आहे? उजवीकडून कितवा क्रमांक आहे ते सांगायचं होतं. तर 1 2 3 4 5वा क्रमांक यूकडून येतो. हे पण बरोबर आहे. अक्षर मालिकेत आर या अक्षराच्या डाव्या बाजूने जो क्रमांक आहे डाव्या साईडने जेवढा क्रमांक येतो जर आपण इकडे काउंट केलं तर कितवा क्रमांक येतो? 5 1 5 10 5 15 5 20. 21वा क्रमांक येतो डाव्या बाजूने. तर त्याचप्रमाणे उजव्या बाजूकडून येणारे अक्षर कोणते? तर 5 1 5 5 10 5 3 15 5 21. 21वा अक्षर येतं ई. काय येतं?
ई. तर पर्याय क्रमांक काय 3. सॉरी ॲप येतं वाटतं. इथे 21वा डाव्या बाजूने जर आपण काउंट केला आरला तर किती होतो 5 1 5 5 10 5 3 15 15 16 17 18 18 नंबरवर आर येतो. बरोबर. अक्षर मालिकेत आर या अक्षराच्या डाव्या बाजूने जो क्रमांक आहे तो तर आपल्याला किती 18 नंबरवर पाहिजे. 5 1 5 5 10 5 3 15 16 17 18 18 नंबरवर काय येतं एच हे अक्षर येतं. ठीक आहे. बी आणि एच यांच्यामध्ये जेवढी अक्षरे आहेत तेवढी अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांमध्ये आहेत. आता बी आणि एचमध्ये किती डिफरन्स आहे ते बघायचं आहे. 1 2 3 4 5 5 अक्षरांचा डिफरन्स आहे एच आणि बीमध्ये. डी आणि केमध्ये कितीचा आहे 1 2 3 4 5 6 अक्षरांचा डिफरन्स आहे. 1 2 3 4 5 6. तर हे नाही. पी आणि यूमध्ये किती आहे 1 2 3 4 4च अक्षरांचं आहे ते पण नाही. टी आणि वायमध्ये किती आहे 1 2 3 4 4च अक्षराचा डिफरन्स आहे. बरं एफ आणि एलमध्ये किती आहे 2 3 4 5. तर एफ आणि एल हे आपला आन्सर होईल. पर्याय क्रमांक 4. अक्षरमालिकेत प्रत्येक गटातील शेवटची 2 अक्षरे घेऊन अक्षरमाला तयार केल्यास शेवटचे 6वे येणारे अक्षर कोणते. अक्षरमालिकेत प्रत्येक गटातील शेवटची 2 अक्षरे घेऊन अक्षरमाला तयार केल्यास शेवटून 6वे येणारे अक्षर कोणते. हे बघ डी ई घेतलं आहे याच्यामधलं घेतलं आहे आय आणि जे, याच्यामधलं घेतलं आहे एन ओ आणि याच्यामधलं घेतलं आहे एक्स वाय. आता काय विचारलं अक्षरमाला तयार केल्यास शेवटून 6वे येणारे अक्षर कोणते. शेवटून 6वे मोजायचे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 काय येतं आय येते ओ येते. शेवटून अक्षरमालिकेत प्रत्येक गटाची शेवटची 2 अक्षरे घेऊन अक्षरमाला तयार केल्यास शेवटून 6वे येणारे अक्षर कोणते येते ओ येते. अक्षरमालिकेत प्रत्येक अक्षराची किंमत अनुक्रमानुसार 2ने वाढवल्यास एन वजा जे घेतले तर किती येणार. प्रत्येक गटाची 2ने किंमत वाढवली म्हणजे याची एक आहे तर इथे किती 3 3 याची 2 आहे तर याची किती होणार 5 7 9 11 13 15 17 19 21. आता काय म्हणलं 21 23 सॉरी एन किती नंबरवर आहे 5 1 5 10 11 12 13 14 14 आहे 15 16 इथे 16. जे किती नंबरवर आहे 10 11 12 16 वजा 12 केले तर किती येतात 4. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार 1. याच्यामध्ये तुमचा 6व्या नंबरवर जो येतोय ते एन अक्षर येतं आहे कारण एक आपलं विसरले घेताना. हे बघा 2 4 6 8 10. आता याच्यामध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर याचं जर तुम्ही उलटं घेतलं 1 2 3 4 5 आणि 6 6व्या नंबरवर याने हे अक्षर येतं म्हणून पर्याय क्रमांक किती येतं 2. ठीक आहे. अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक मूळ संख्या नसेल. अक्षरमाला उलट्या क्रमाने लिहायची. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर मूळ संख्यामध्ये आता के जो आहे तो येतो आपला 15 नंबरवर. यस जो आहे तो येतो 7 नंबरवर. ओ जो आहे तो 11 नंबर येतो आणि एक्स जो आहे तो 2 नंबर आहे. ओ जो आहे तो 15 नंबर ओ जो आहे तो येतो तुमचा 11 नंबरवर. म्हणजे 11 7 2 आणि 11 7 ह्या मूळ संख्या आहे आणि 15 जी आहे ती आपली मूळ संख्या नाही आहे.